रसिको, खऱ्या अर्थानं कुठल्याही महापुरुषाच्या मागे किंवा कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या मागे कोण असतं तर ती स्त्री असते, ही महिला शक्ती असते. म्हणूनच ती काय आज बाबासाहेबांच्या पाठीशी रमाई होती, म्हणून आज बाबासाहेब इतक्या मोठ्या स्तरावर जाऊ शकते. आणि ते फक्त भारताचे बाबासाहेब नाही राहिले तर ते या विश्वाचे बाबासाहेब राहिले. म्हणूनच ती काय या महिलांचा आदर करणं फार महत्वाचं आहे. रमाईचा त्याग आपण सर्वांनी पाहिलेलाच आहे, पण आज जी या रसिकांमध्ये रमाई बसलेली आहे तिचाही त्याग आपण सर्वांनी पाहिलाच हवा, नाही का? मग ती आपल्या घरातली असो किंवा आपल्या शेजारची असो किंवा या रंगमंचावर गाणारी गायिका असो किंवा आणखीन कोणी असो. रसिको, या महिलांचं कर्तव्य बजावता बजावता आयुष्य वेचून जातं, पण आपण त्याकडे लक्षच देत नाही. म्हणूनच की काय अगदी म्हणावंसं वाटतं आपल्या इथे खूप सुंदर बासरी वादक आहेत. तिकडे जोरदार टाळ्या या बासरी वादकांसाठी. बासरीचं आणि महिलांचं फार अतूट असं नातं आहे. असं म्हटलं जातं की दुसऱ्यांना सूर देण्यासाठी स्वतःला चिरून घेते ती बासरी, दुसऱ्यांना सूर देण्यासाठी स्वतःला चिरून घेते ती बासरी, आणि दुसऱ्यांच्या सुखासाठी माहेर सोडून जाते ती सासरी. तो आमचा महिला वर्ग इथे बसलेला एकदम जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि याच महिला वर्गाच्या सशक्तीकरणाची गरज आपल्याला आज लागलेली आहे. सशक्तीकरण सुद्धा असू दे किंवा मग ते आत्मसंरक्षण सुद्धा असू दे. महिलांचं आत्मसंरक्षण आता त्यांना स्वतःलाच करण्याची वेळ आलेली आहे. इथे काही पोलीस महिला इथे बसलेल्या आहेत, त्यांना एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जातात. आणि आम्हा सर्व कलाकारांकडून या पोलीस महिलांसाठी आमचा मानाचा मुजरा, मानाचा जयभीम. खरं सांगतो, या महिलांची शक्ती आपल्याला आता बघायला मिळणार आहे. या महिला कुठेच कमी नाहीत. बाबासाहेबांनी महिलांना कुठेच कमी पडू दिलं नाही. महात्मा फुल्यांनी महिलांना शिकवलं, म्हणून आज महिला इतक्या मोठ्या स्तरावर जाऊन पोहोचलेल्या आहेत. या महिलांबद्दल बोलताना इतकंच म्हणावंसं वाटतं की मुठ्ठीभर सपने लेकर भरकर जेबों में आशा है, दिल यही कहता है कुछ कर जाए, कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे. अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. आणि अशीच हद रोशन करणाऱ्या आमच्या महिला आपल्या समोर येणार आहेत. आपल्या समोर येणार आहे जान्हवी ढाबे आणि सोबत दिवंगत महादेव व्यायामशाळा वेतोशी हे कलाकार आपल्या समोर आत्मसंरक्षण कसं असावं याचं एक उदाहरण तुमच्या सर्व लोकांसाठी, सर्व भीमसैनिकांसाठी एकदा जोरदार आवाज येऊ द्या. तुम्हाला सर्वांना मानाचा, अभिमानाचा, माझ्या हृदयापासून तुमच्या हृदयापर्यंत पोहोचलेला जय भीम.